सोलापूरमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला। यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमान 40शी पार गेले, त्यामुळे सोलापूरकरांना आता कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। घराच्या बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला, तर नागपूर, चंद्रपूर, अकोल्यामध्ये तापमान 41 अंशांवर पोहोचले। एकीकडे सर्वत्र धुळवडीचा उत्साह आहे, तर नागपूरमध्ये 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला, त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचाही सामना करावा लागतोय। सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महापालिका प्रशासनानं आदेश दिलेत। सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 वाजण्याच्या आतमध्ये शाळा भरवणं हे बंधनकारक आहे आणि सोलापूरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा 40च्या पार गेल्यानं महापालिका प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पुण्यामध्ये फटाक्यांचा आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये बुलडोझरनं जवळपास 2000 सायलेन्सर नष्ट केले। त्याचबरोबर दुचाकी मालक आणि गॅरेज मालकांवर सुद्धा कारवाई होणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होळी धुलीवंदन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी 518 गुन्हेगारांना 3 दिवस गावबंदी केली। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शांतता भंग होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत। नाशिक शहरातल्या गंगापूर रोड परिसरामध्ये दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्यांवर टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली। गंगापूर पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप दिला आणि गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचा प्रकार वाढलेले आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। साताऱ्यातल्या बावधन बगाड यात्रेचा मानाचा बगाड्या म्हणून अजित बळवंत ननावरे यांची निवड झाली आहे। मध्यरात्री 12 वाजता भैरवनाथ महाराजांना विधिवत कौल लावल्यानंतर त्यांना हा मान मिळाला, तर यंदाची बगाड यात्रा 19 मार्चला रंगपंचमीला पार पडणार आहे। पुण्याच्या इंदापूरमध्ये नीरा भीमा सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली। निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सलग 5व्यांदा कारखान्यावर वर्चस्व निर्माण केले। यावेळी 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले। नाशिक संभाजीनगर महामार्गावर 3 वाहनांमध्ये भीषण अपघात झाला। या ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू होती। हा 3 वाहनांमध्ये अपघात घडला। या अपघातात एका कारचं मोठं नुकसान झालं। सुदैवानं घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। सांगलीमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। गरजूंसाठी केलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्याचा प्रयत्न केला। नाशिक शहरामध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरट्यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली। चोरट्यांकडून 4 दुचाकी, 16 मोबाईल असा एकूण 3,74,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलिसांनी सापळा रचला आणि संशयिताला अटक केली। नाशिकच्या येवल्यातल्या मालेगावमध्ये बनावट देशी दारू कारखान्यावर कारवाई करण्यात आली। यावेळी संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त केला। त्याचबरोबर 8,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। कोल्हापूरमध्ये बिबट्याची शिकार करून त्याचे कातडं विक्री करता घेऊन आलेल्या 4घांना अटक झाली। चंदगडमधल्या 2घांना अटक करण्यात आली। दोघांकडून बिबट्याचे कातडे आणि इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। पुण्यातल्या जुन्नर इथं शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 6 आरोपींना जेरबंद केलंय। आरोपींकडून 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अकोल्यात धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली। अकोलेकर रंगीबेरंगी रंगाची उधळण करत रंगोत्सवाचा हा आनंद लुटतात। शहरामध्ये अनेक ठिकाणी रंगोत्सवाला सकाळपासून सुरुवात झाली। जालन्यातल्या भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये धुळवड साजरी करण्यात आली। शहरातल्या नागरिकांनी पोलिसांना रंग लावला आणि यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला।